संध्याकाळचे 6:30 वाजत होते. आकाशातील सिंदुरी रंग हळूहळू काळ्या धुरांमध्ये बदलत होता, जणू येणाऱ्या संकटाचा संकेत देत असावा. शहराची धावपळ घराच्या खिडक्यांवर आदळून येत होती, पण घराच्या आतील शांतता एखाद्या स्मशानाच्या शांततेपेक्षा कमी नव्हती. सुलोचनाताई, ज्यांचे वय 60च्या आसपास होते, त्या दिवाणखान्याच्या आलिशान सोफ्यावर बसून आपली माळ जपत होत्या. त्यांच्या डोळ्यात भक्ती कमी आणि घराच्या आत चाललेल्या हालचालींवर पाळत जास्त होती. त्यांच्या कानांना हुकूम देण्याची आणि बदल्यात जी सासूबाई ऐकण्याची सवय होती. गेल्या 30 वर्षापासून या घरात त्यांच्या मर्जीशिवाय पानही हलत नव्हते. "सुनबाई, ए सुनबाई, जरा इकडे तरी ये," सुलोचनाताईंनी हाक मारली. त्यांच्या आवाजात एक असा धारदारपणा होता, जो घराच्या भिंतींना चिरत अक्षराच्या खोलीपर्यंत पोहोचला. आतून कोणतेही उत्तर आले नाही. सुलोचनाताईंच्या भुवया उंचावल्या. त्यांनी माळ टेबलावर आपटली आणि पुटपुटल्या, "आजकालच्या सुनबाईंचे पंख खूप फुटले आहेत." 4 पैसे काय कमावू लागल्या. सासूबाईंचा आवाज यांना कापसाच्या गोळ्यासारखा वाटू लागला आहे. त्या आपले जड शरीर घेऊन उठल्या आणि पाय आपटत अक्षराच्या खोलीच्या दिशेने निघाल्या. बोळात अंधार होता, पण अक्षराच्या खोलीतून प्रकाश पाझरत होता. जसा त्यांनी खोलीचा दरवाजा धक्का देऊन उघडला, त्यांचा गळा सुकला. खोलीच्या मधोमध 2 मोठे चामड्याचे सुटकेस उघडे पडले होते. अक्षरा, जी नेहमी साधेपणाने राहायची, आज एखाद्या वेड्यासारखी कपाटातून आपले मौल्यवान आणि साधे कपडे काढून त्यात कोंबत होती. तिचा चेहरा घामाने डबडबला होता, पण डोळ्यात एक अशी बर्फासारखी चमक होती, जी सुलोचनाताईंनी आधी कधीही पाहिली नव्हती. कोपऱ्यात अनिकेत बसला होता. त्याचे डोके झुकलेले होते आणि हात कपाळावर होते, जणू तो आपल्या नशिबाच्या हरण्याचा शोक साजरा करत असावा. "सुनबाई, हा काय तमाशा आहे? आत्ताच ऑफिसमधून आलीस आणि ही पॅकिंग का होत आहे? काय न सांगता माहेरी जाण्याचा विचार केला आहेस का?" सुलोचनाताईंनी आपला आवाज आणखी वाढवत म्हटले. अक्षराने त्यांचे बोलणे असे ऐकल्यासारखे केले, जणू खोलीत एखादी शांत भिंत उभी असावी. तिने एक जड बनारसी साडी, तीच साडी जी सुलोचनाताईंनी तिला टोमणा मारून दिली होती, उचलली आणि ती बेफिकीरपणे सुटकेसमध्ये टाकून दिली. "उत्तर दे मला, मी या घराची मालकीण अजून जिवंत आहे. माझा आवाज तुझ्या कानापर्यंत पोचत नाही का?" सुलोचनाताई आता ओरडू लागल्या होत्या. अक्षरा थांबली. तिने हळूच आपली मान फिरवली. तिच्या डोळ्यात कोणतीही तक्रार नव्हती आणि भीतीही नव्हती. तिने अनिकेतकडे इशारा केला. अनिकेतने कापत आपल्या कुर्तीच्या खिशातून एक घडी केलेले पाकिट काढले आणि आपल्या आईकडे वाढवले. सुलोचनाताईंनी झडप घालून ते पाकिट घेतले. जशी जशी त्यांची नजर त्या सरकारी शिक्कामोर्तब केलेल्या कागदावर पडली, त्यांचे पाय लडखडू लागले. तो कागद जमिनीवर पडला. हे कसे झाले? "सुनबाई, तुला हे थांबवायला हवे होते. तू वरच्या अधिकाऱ्यांचे हात-पाय का नाही चोडलेस?" सुलोचनाताईंचा आवाज आता फाटू लागला होता. अक्षराने खूपच शांत पण घातक आवाजात म्हटले, "आता माझ्या हातात काही नाही. सासूबाई, जे बीज तुम्ही पेरले होते, त्यांची पिकं कापण्याची वेळ आता आली आहे." सुलोचनाताई हतबल होऊन खोलीच्या बाहेर आल्या आणि अंगणात बसून पुटपुटायला लागल्या. त्यांना समजत नव्हते की उद्या सकाळी जेव्हा घराची चूल पेटेल, तेव्हा त्यात अग्नी कुठून येईल. त्या कागदात अक्षराच्या बदलीचा आदेश होता, पण ती केवळ एक बदली नव्हती. ती सुलोचनाताईंच्या साम्राज्याच्या अंताची घोषणा होती. या विनाशाची कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळात जावे लागेल, जेव्हा हे घर आनंद निवास म्हटले जायचे. 3 महिन्यापूर्वीच अनिकेत एक नामांकित कंपनीत उच्च पदावर होता. घरात समृद्धी होती, नोकर-चाकर होते आणि सुलोचनाताईंचा अहंकार 7व्या आकाशावर होता. सुलोचनाताईंचे मानणे होते की सूनबाई कितीही शिकलेली का असेना, तिने सासूबाईंच्या छायेखालीच राहिले पाहिजे. अक्षरा, जिच्याकडे मॅनेजमेंटची पदवी होती, लग्नानंतर एक सजलेली बाहुली बनून राहिली होती. सुनबाई खानदानी घराण्याच्या सुनबाई बाहेर जाऊन इतरांची जी हमाली करत नाहीत. सुलोचनाताई अनेकदा चहाचा घोट घेत म्हणायच्या. अक्षराने त्यावेळी त्याला प्रेम समजले आणि आपल्या नोकरीची ऑफर फेटाळली. पण ती तिची सर्वात मोठी चूक होती. तिला काय माहीत होते की ज्या घराला ती आपले समजत आहे, तिथे तिची किंमत केवळ एक वेठबिगार मजुरापेक्षा जास्त नाही. त्यावेळी घराचे वातावरण उत्सवासारखे असायचे. अनिकेत आपल्या आईचा लाडका होता. सुलोचनाताई अनेकदा आपली मुलगी प्राजक्ता हिला फोन करून बोलावून घ्यायच्या. प्राजक्ता, जी आपल्या सासरी एक साधे जीवन जगत होती, माहेरी येऊन आपल्या विहीणवर हुकूम चालवणे आपला अधिकार समजायची. "वहिनी, जरा माझ्याकडे ती निळीवाली साडी काढून दे ना, आणि हो, आज जेवणात पनीर लबाबदार बनव, मला खूप आवडते." प्राजक्ता सोप्यावर पसरत म्हणायची. अक्षरा हसून सगळे करायची. तिला वाटायचे की हाच परिवार आहे. पण तिला काय माहीत होते की हे प्रेम केवळ तोपर्यंत आहे जोपर्यंत अनिकेतचा खिसा गरम आहे. एक मंगळवारची दुपार होती. सुलोचनाताई मंदिराच्या कीर्तनातून परतल्या होत्या. त्या खूप खुश होत्या, कारण त्यांनी मंदिराच्या वर्गणीत 5,000 रुपये देण्याचा
निश्चय केला होता. फक्त आपले नाव माईकवर ऐकवण्यासाठी घरात येताच त्यांनी पाहिले की अनिकेत ऑफिसला जाण्याऐवजी घरीच बसला आहे. त्याचे बूट घाणेरडे होते आणि केस विखुरलेले. "अरे बाळा, तू आज यावेळी घरी? तब्येत तर ठीक आहे ना तुझी?" सुलोचनाताईंनी चिंता व्यक्त केली. अनिकेतने आपल्या आईकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक अशी हतबलता होती जी त्यांनी आधी कधीही पाहिली नव्हती. तेवढ्यात अक्षरा स्वयंपाकघरातून चहा घेऊन आली. ती शांत होती. कदाचित तिला आधीच समजले असावे. "सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, सगळे ठीक होईल. अनिकेत, तुम्ही आधी चहा प्या," अक्षराने हळूच म्हटले. सुलोचनाताईंचे डोके भडकले. "काय ठीक होईल? अनिकेत, सांगत का नाहीस? ऑफिसमध्ये काही भांडण झाले आहे का? किंवा प्रमोशन थांबले आहे का?" अनिकेतने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या टेबलावर ठेवलेल्या टर्मिनेशन लेटरकडे इशारा केला. "आई, कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. त्यांनी आज 400 लोकांना काढून टाकले आहे. मीही त्यांच्यापैकी एक आहे." सुलोचनाताईंच्या हातातून चहाचा कप सुटून जमिनीवर पडला आणि तुकडे तुकडे झाला. "काय? नोकरी गेली? पण तू तर तिथे सिनियर होतास. आता घर कसे चालणार? प्राजक्ताच्या लग्नाचे 2-3 कर्ज घेतले होते. त्यांचे हप्ते कुठून येणार? तूच तर या घराचा कणा होतास." सुलोचनाताईंची पहिली चिंता आपल्या मुलाच्या करिअरची किंवा मानसिक स्वास्थ्याची नव्हती, तर त्या हप्त्यांची आणि श्रीमंतीची होती, जी आता धोक्यात आली होती. येथूनच अक्षराने आपल्या सासूबाईंचा तो चेहरा पाहिला, जो आतापर्यंत पावडर आणि बनावट हसण्यामागे लपला होता. नोकरी सुटून 15 दिवस झाले होते. घराचे वातावरण आता एखाद्या युद्धाच्या मैदानासारखे झाले होते. अनिकेत दिवसभर नोकऱ्यांसाठी फोन करायचा, इंटरव्ह्यू देऊ इच्छित होता, पण मंदीच्या काळात प्रत्येक ठिकाणाहून "आम्ही तुम्हाला कळवू" असे उत्तर मिळत होते. घराची बचत हळूहळू संपत होती, पण सुलोचनाताई आपल्या सवयींमुळे हताश होत्या. एक सकाळी प्राजक्ताचा फोन आला. "मम्मी, सासरी सासूबाईंच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मोठी पार्टी आहे. जर मी रिकाम्या हाताने गेले तर माझी किती बेइज्जती होईल." सासूबाई म्हणत होत्या की विहीनताईंच्याकडून कमीत कमी 5 तोळ्याचा हार तर यायलाच हवा. सुलोचनाताईंनी काहीही विचार न करता अनिकेतला बोलावले. "अनिकेत, ऐकलेस ना? प्राजक्ताच्या इज्जतीचा प्रश्न आहे. बँकेतून काही पैसे काढ आणि एक चांगला हार बनवून दे." अनिकेतचा चेहरा पांढरा झाला. "आई, बँक खात्यात केवळ 10,000 रुपये उरले आहेत. या महिन्याचे रेशनही कसे येईल? मला माहीत नाही. हार कुठून आणू?" सुलोचनाताईंनी लगेच अक्षराकडे तिरस्काराने पाहिले. ती जवळच उभी होती. "सुनबाई, तुझ्याकडे तर ते दागिने ठेवलेले आहेत ना, जे तुझ्या आईने तुला लग्नात दिले होते. तो जडवाला नेकलेस दे प्राजक्ताला. शेवटी या घराच्या मुलीची इज्जत तुझ्या त्या गोष्टींपेक्षा मोठी आहे." अक्षराच्या पायाखालची जमीन सरकली. "सासूबाई, तो नेकलेस माझ्या आजीची शेवटची निशाणी आहे. ते केवळ सोने नाही, माझ्या आईच्या आठवणी आहेत. मी ते त्यांना देऊ शकत नाही." "बघ अनिकेत, बघ आपल्या पत्नीचे रंग." सुलोचनाताई ओरडल्या. "घरावर संकट आले आहे आणि हिला आपल्या आठवणींची पडली आहे. जेव्हा तू कमवत होतास तेव्हा तर मोठ्या मजेत खात होती. आज घराच्या मुलीसाठी एवढा त्याग करू शकत नाही." अनिकेत गप्प राहिला. त्याची शांतता अक्षराला टोचत होती. शेवटी सुलोचनाताईंच्या नाटकामुळे आणि अनिकेतच्या हतबलतेमुळे अक्षराला तो नेकलेस प्राजक्ताला द्यावा लागला. त्या दिवशी अक्षराने रडत स्वतःशी एक प्रॉमिस केले, आता ती सहन करणार नाही. त्या रात्री अक्षरा छतावर एकटी बसली होती. तिचा 8 महिन्यांचा मुलगा आयुष खोलीत झोपला होता. तिला जाणीव झाली की जर तिने आज पाऊल उचलले नाही तर हा परिवार तिला तिच्या मुलाला नोचून खाऊन टाकेल. तिने आपली जुनी डायरी काढली, ज्यामध्ये तिच्या पदवी आणि जुन्या जॉब ऑफर्सबद्दल लिहिले होते. तिने आपली मोठी बहीण श्वेताला फोन केला. "दीदी, मला नोकरी हवी आहे. कोणतीही नोकरी. मी या घरात एक क्षणही आपल्या मर्जीशिवाय जगू इच्छित नाही." श्वेताने तिला प्रोत्साहित केले. "अक्षरा, शिक्षण विभागात मोठी भरती निघाली आहे. तुझी पात्रता खूप चांगली आहे. तू फॉर्म भर. तयारी मी करून घेईन. पण लक्षात ठेव, तुझी सासू तुला रोकेल. त्यांना समजणारही नाही." दीदी, अक्षराने दृढतेने म्हटले. पुढच्या 1 महिन्यापर्यंत अक्षराचे दुहेरी जीवन सुरू झाले. सकाळी 5 वाजता उठून ती घराचे सर्व काम करायची. नाश्ता, झाडू, पोछा, कपडे आणि आयुषची काळजी. दुपारी जेव्हा सुलोचनाताई झोपायच्या तेव्हा ती पुस्तकांमध्ये बुडून जायची. सुलोचनाताई अनेकदा तिला टोकायच्या, "काय दिवसभर ही रद्दी वाचत राहतेस? जाऊन भाज्या काप." अक्षरा सगळे सहन करत राहिली. ती आपल्या डोळ्यात एक स्वप्न बाळगत होती. एक असे स्वप्न जिथे ती कोणासमोर हात पसरणार नाही. 2 महिन्यांच्या कडक मेहनतीनंतर परीक्षेचा निकाल आला. अक्षराने केवळ परीक्षा पास केली नव्हती, तर तिने पूर्ण राज्यात पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले होते. तिला जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात एक प्रतिष्ठित पद मिळाले होते. जेव्हा नियुक्तीपत्र आले तेव्हा अनिकेतच्या डोळ्यात पहिल्यांदाच चमक दिसली. "अक्षरा, तुम्ही कमाल केलीत. आता आपली सर्व नड दूर होईल." पण सुलोचनाताईंचा चेहरा काळा पडला. "सरकारी नोकरी आणि घर कोण सांभाळणार? माझा नातू अनाथांसारखा राहील आणि समाज काय म्हणेल की सुलोचनाताईंची सुनबाई रस्त्यावर धक्के खात फिरत आहे?" अक्षराने पहिल्यांदा आपला आवाज उठवला. "सासूबाई, समाज तेव्हा कुठे होता जेव्हा आम्ही भुकेने मरत होतो.
आणि राहिली गोष्ट आयुषची, तर तो माझा मुलगा आहे, मी त्याची काळजी घेऊ शकते. सुलोचनाताईंना आपली सत्ता हिरावली जात असल्याची जाणीव झाली. त्यांनी एक नवीन मोर्चा उघडला. ठीक आहे, जा, नोकरी कर, पण लक्षात ठेव, घराची एकही जबाबदारी कमी होणार नाही. सकाळचे जेवण तूच बनवशील आणि संध्याकाळी आल्यानंतर भांडीही तूच साफ करशील. मी या वयात नोकराणी बनणार नाही. अक्षराने आव्हान स्वीकारले. तिला माहीत होते की हा रस्ता काट्यांचा आहे, पण ती आता थांबणार नव्हती. अक्षराची नोकरी सुरू झाली. सकाळी 6 वाजता उठून ती वेड्यासारखे काम करायची. आयुषला तयार करणे, सर्वांसाठी जेवण बनवणे, मग ऑफिससाठी निघणे. ऑफिसमध्ये 8 तासांची कडक मेहनत आणि मग संध्याकाळी घरी परतताच सासूबाईंचा मेनू तयार मिळायचा. सुनबाई, आज ऑफिसमध्ये खूप काम होते का? बघ, बाथरूममध्ये प्राजक्ताचे आणि अनिकेतचे कपडे पडले आहेत, धुवून दे ना. आणि हो, रात्री बटाट्याचे पराठे बनव, माझा जीव करत आहे. सुलोचनाताई सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असायच्या आणि अक्षरा स्वयंपाकघरात घामाने डबडबून काम करायची. अनिकेतही हळूहळू आळशी झाला होता. त्याला वाटले की आता अक्षरा कमावत आहे, तर त्याला नोकरी शोधण्याची काय घाई आहे. तो दिवसभर फोनवर गेम खेळायचा किंवा झोपून राहायचा. एक दिवस अक्षरा ऑफिसमधून खूप दखून आली होती. तिचे डोके दुःखाने फुटत चालले होते. तिने पाहिले की आयुष रडत आहे आणि सुलोचनाताई त्याला चूप करण्याऐवजी फोनवर कुणाशी तरी गप्पा मारत आहेत. सासूबाई, आयुष कधीपासून रडत आहे? तुम्ही याला दूध का नाही दिले? अक्षराने थकलेल्या आवाजात विचारले. अरे, मी काय याची नोकराणी आहे का? तू आली आहेस तर आता तू सांभाळ आणि ऐक, चहा बनवून दे, माझ्या डोक्यातही खूप दुखत आहे, सुलोचनाताईंनी बेफिकीरपणे म्हटले. अक्षराच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आयुषला कडेवर घेतले आणि जाणवले की त्याला खूप तीव्र ताप आहे. याला ताप आहे. सासूबाई, तुम्हाला दिसले नाही का? मुले तर आजारी पडतच असतात. तू एवढी मोठी ऑफिसर बनली आहेस की आता आपल्या सासूकडून जाब विचारशील? त्या रात्री अक्षराने ठरवले की हे घर आता राहण्यायोग्य राहिले नाही. त्यांना एक जबरदस्त धडा शिकवावाच लागेल. आयुषचा ताप 102 डिग्रीपर्यंत पोचला होता. अक्षरा रात्रभर त्याला आपल्या छातीशी लावून बसून राहिले. अनिकेत शेजारी बेफिकीर झोपला होता. जणू त्याला जगाची कोणतीही काळजीच नसावी. अक्षराने जाणवले की या घरात ती केवळ एक कमावणारी मशीन आहे. तिच्या ममतेची आणि तिच्या थकव्याची कोणतीही किंमत नाही. सकाळी 5:30 वाजले होते. अक्षराचे डोळे थकवा आणि झोपेच्या अभावामुळे लाल झाले होते. तिने आता आयुषला पाळण्यात झोपवलेच होते की दारावर जोरात थाप पडली. सुनबाई, सुनबाई, उठलीस की नाही? आज मंदिरात भंडारा आहे, मला लवकर जायचं आहे, जरा नाश्त्यात पुऱ्या तळून दे. सुलोचनाताईंच्या आवाजात एक आदेश होता जो कोणताही थकवा मानण्यास तयार नव्हता. अक्षराने दरवाजा उघडला. तिचा चेहरा उतरलेला होता. सासूबाई, आयुषला रात्रभर तीव्र ताप होता. मी अजूनही झोपलेली नाही. काय आज अनिकेत नाश्ता बाहेरून आणू शकतो का? किंवा तुम्ही साधे डाळ बनवून घ्याल का? सुलोचनाताईंनी आपल्या कमरेवर हात ठेवला आणि व्यंगाने हसल्या. अरे वा, आता सासूबाई स्वयंपाकघरात चूल पेटवतील आणि सुनबाई महाराणी बनून झोपतील. हा सरकारी नोकरीचा नशा आहे किंवा माहेरी शिकवलेली पद्धत? मुले तर आजारी पडतच असतात. याचा अर्थ असा तर नाही ना की घराचे मोठे भुकेने मरतील? अक्षराने अनिकेतकडे पाहिले, जो आतापर्यंत जागा झाला होता, पण त्याने चादर आणखी अंगावर ओढून घेतली. त्याने एक शब्दही आपल्या पत्नीच्या बाजूने म्हटले नाही. अक्षराला जाणीव झाली की ज्या पुरुषासाठी तिने आपले करिअर पणाला लावले होते, तो आता पूर्णपणे आपल्या आईच्या पदरामागे लपला होता. ठीक आहे सासूबाई, मी बनवून देते, अक्षराने शांत स्वरात म्हटले. पण तिच्या मनात प्रतिशोधाची ज्वाला आता भडकू लागली होती. काही दिवसांनी प्राजक्ता पुन्हा माहेरी आली. यावेळी तिचे हेतू आणखीनच खतरनाक होते. तिने पाहिले की अक्षराच्या कपाटात काही नवीन दागिने आणि रोख रक्कम ठेवली आहे, जी अक्षराने आपल्या पगारातून वाचवून आयुष्य भविष्यासाठी ठेवली होती. दुपारी जेव्हा अक्षरा ऑफिसमध्ये होती, सुलोचनाताई आणि प्राजक्ता यांनी मिळून अक्षराच्या कपाटाची डुप्लिकेट चावीने लॉकर उघडले. बघ मम्मी, वहिनीने किती पैसे लपून ठेवले आहेत आणि भाऊ म्हणतात की घरात नळ आहे. प्राजक्ताने नोटांचे बंडल पाहत म्हटले. सुलोचनाताईंनी त्या पैशांना हातात घेतले. हे पैसे आमच्या मुलाच्या कमाईतून बनले असतील. याची एवढी किंमत की घराच्या मोठ्यांपासून पैसा लपवेल. घे, तुला सोन्याचे झुमके घ्यायचे होते ना, तू हे ठेवून घे. संध्याकाळी जेव्हा अक्षरा घरी परतली आणि तिने आपले कपाट उघडे पाहिले, तर तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती पळत दिवाणखान्यात आली, जिथे सुलोचनाताई आणि प्राजक्ता चहा पित होत्या. सासूबाई, माझे कपाट कोणी उघडले? तिथे आयुषच्या एफडीसाठी ठेवलेले 50,000 रुपये आणि माझ्या कानाचे टॉप्स गायब आहेत. अक्षराचा आवाज कापत होता. सुलोचनाताईंनी चहाचा घोट घेतला आणि खूप आरामात म्हटले, मी घेतले आहेत. प्राजक्ताला गरज होती आणि तसेही या घराच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे. तू काय वेगळी बँक चालवणार आहेस या घरात? प्राजक्ताने हसत म्हटले. वहिनी एवढे वाईट का मानत आहेत?
शेवटी मी तुमची नणंद आहे. भावाच्या कमाईवर माझाही तर हक्क. अक्षराने अनिकेतकडे पाहिले, जो तिथे उभा राहून सगळे ऐकत होता. अनिकेत, तू काही बोलणार नाहीस का? ते माझ्या स्वतःच्या मेहनतीचे पैसे होते. अनिकेतने नजर चोरत म्हटले, सोडून दे ना अक्षरा, आईने घेतले आहेत तर काय झाले? घराचीच तर गोष्ट आहे. उद्या मी कमावीन तेव्हा तुला परत देईन. अक्षराला त्या क्षणी समजले की या घरात न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. तिने आपल्या डोळ्यांचे अश्रू पुसले आणि हसली, एक असे हसू जे तबाहीचा संकेत होते. ठीक आहे अनिकेत, घराचीच गोष्ट आहे, लक्षात ठेव. पुढच्या दिवशी अक्षराने आपली बहीण श्वेताला फोन केला. दीदी, आता वेळ आली आहे, मला ते विशेष पत्र हवे आहे ज्याबद्दल आपण बोललो होतो. श्वेताने चिंता व्यक्त करत विचारले, अक्षरा, काय तू तयार आहेस? यानंतर मागे फिरण्याचा कोणताही रास्ता नसेल. मी तयार आहे दीदी. या लोकांनी माझ्या ममतेचा आणि माझ्या स्वाभिमानाचा सौदा केला आहे. आता मी यांना दाखवीन की ज्या फांदीवर ते बसले आहेत ती कापणे मलाही येते. अक्षराने ऑफिसमध्ये आपल्या विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. तिची प्रतिभा एका प्रामाणिक आणि मेहनती ऑफिसरची होती. तिने एक वैयक्तिक अर्ज दिला आणि काही असे केले ज्यामुळे सुलोचनाताईंच्या पायाखालची जमीन सरकणार होती. घरात शांतता होती. अक्षराने त्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी खूप व्यवस्थित साडी नेसली होती. तिने आयुषला तयार केले आणि त्याचे सर्व गरजेचे सामान, दुधाची बॉटल, औषधे, कपडे एका मोठ्या बॅगेत भरून घेतले. सुलोचनाताई हॉलमध्ये बसल्या होत्या. सुनबाई, आज आयुषला कुठे घेऊन जात आहेस आणि हे एवढे सामान का? अक्षराने खूप सहजतेने उत्तर दिले, सासूबाई, आज ऑफिसमध्ये क्रेजचे उद्घाटन आहे. विचार केला आयुषलाही सोबत घेऊन जावे, जिथे त्याचे मन रमेल. सुलोचनाताई खुश झाल्या. चला, चांगले आहे. आज मलाही शेजारच्या किटी पार्टीत जायचे आहे. कटकट कमी होईल. जशी अक्षरा घरातून निघाली, तिने मागे वळून एक शेवटची वेळ त्या घराला पाहिले. त्या घराला ज्याला तिने प्रेमाने संस्कारित केले होते, पण इथे तिला फक्त अपमान मिळाला. संध्याकाळी 6 वाजता सुलोचनाताई किटी पार्टीवरून परतून आपल्या मैत्रिणीसोबत दिवाणखान्यात बसल्या होत्या आणि आपल्या सुनबाईच्या कमाईच्या गोष्टी सांगून आपली शान वाढवत होत्या. तेवढ्यात अनिकेत घरी पोचला. त्याच्या हातात एक पाकिट होते, जे घराच्या मुख्य दारावर चिकटवलेले मिळाले होते. आई, बघ, हे काय आहे? अनिकेतने घाबरत म्हटले. सुलोचनाताईंनी पाकिट उघडले. त्यांचे हात कापू लागले. ते कोणतेही साधे पत्र नव्हते. ते विभागाच्या वतीने जारी केलेली एक नोटीस होती, ज्यामध्ये लिहिले होते की अक्षराची बदली राज्याच्या सर्वात दुर्गम भागातील कालापाणी येथे करण्यात आली आहे आणि तिला तात्काळ प्रभावाने पदभार स्वीकारायचा आहे. पण धक्कादायक गोष्ट ही होती की खाली आणखी एक कायदेशीर नोटीस जोडलेली होती. नोटीसमध्ये लिहिले होते की अक्षराने घराच्या आत मानसिक छळ आणि आर्थिक शोषणाची तक्रार नोंदवली आहे. तिने साफ लिहिले होते की तिच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी ती काही काळासाठी अज्ञात ठिकाणी जात आहे आणि घराचा सर्व खर्च आता बंद केला जात आहे. हे काय बकवास आहे? अनिकेत, फोन लाव, सुलोचनाताई ओरडल्या. अनिकेतने फोन लावला, पण अक्षराचा नंबर आउट ऑफ रीच होता. त्याने श्वेता दिदीला फोन केला तर त्याने थंड सुरात म्हटले, अक्षरा आता तुमचे अत्याचार सहन करण्याच्या मूडमध्ये नाही. तिला जिथे जायचे होते ती निघून गेली. आता तुम्ही लोक आपले घर सांभाळा. सुलोचनाताईंना अजूनही गर्व होता. अरे जाऊ दे, जाईल कुठे? 2 दिवसात पैसे संपतील तर भीक मागत परत येईल. अनिकेत, तू काळजी करू नकोस, आपल्याकडे प्राजक्ता आहे, ती आपल्याला मदत करेल. पण सुलोचनाताईंना हे माहीत नव्हते की प्राजक्ताचे प्रेम केवळ अक्षराच्या पगारापुरतेच मर्यादित होते. पुढच्या सकाळी जेव्हा सुलोचनाताईंचे डोळे उघडले तेव्हा त्यांनी सवयीनुसार चहाचा सुवास आला नाही. त्यांनी ओरडून हाक दिली, सुनबाई, सुनबाई, 7:30 वाजले आहेत, चहा कुठे आहे? उत्तरादाखल भिंतींना आदळून त्यांचा स्वतःचाच आवाज परत आला. त्यांना आठवले की घरात आता कोणी सुनबाई नाही. त्या लंगडत स्वयंपाकघरात पोचल्या. सिंक भांड्यांनी भरलेले होते. डब्यांमध्ये रेशन संपले होते. विजेचे बिल जमा न केल्यामुळे फ्रीज बंद पडला होता आणि त्यामध्ये ठेवलेल्या भाज्या सडल्या होत्या. अनिकेत, उठ बघ, घराची काय अवस्था झाली आहे. सुलोचनाताईंनी आपल्या मुलाला अनिकेतला झकझोरले. अनिकेत उठला, पण त्यांच्या डोळ्यात हतबलता होती. आई, माझ्याकडे तर पैसेच नाहीत. विजेचे बिल भरण्यासाठीही 3,000 हवे आहेत आणि आज घरात पीठही नाही. प्राजक्ताला फोन कर, ती माझी लाडकी आहे, ती नक्कीच मदत करेल, सुलोचनाताईंनी उमेदीने म्हटले. अनिकेतने प्राजक्ताला फोन लावला. प्राजक्ता, बहिणी निघून गेली आहे. घरात मोठी अडचण आहे. तू काही पैसे पाठवू शकतेस का? किंवा काही दिवसांसाठी इथे येऊन आईला हातभार लावू शकतेस का? प्राजक्ताचे उत्तर ऐकून सुलोचनाताईंचे कान बधीर झाले. भाऊ, मी काय करू? माझ्या सासरी आधीच खूप कटकट आहे आणि वहिनीशिवाय मी इथे येऊन काम थोडी करणार आहे. आणि पैसे वहिनीने जो नेकलेस दिला होता तो तर मी माझ्या सासूबाईंना देऊन टाकला. माझ्याकडे तर फुटी कवडी नाही. तुम्ही लोक तुमचे पाहून घ्या. तिने फोन कापला.
सुलोचनाताई दगडाची मूर्ती बनल्या. ज्या मुलीसाठी त्यांनी आपल्या सुनबाईचा गळा घोटला. तिने संकटाच्या पहिल्या दिवशी हात वर केले. 3 दिवस गेले. घराची वीज कापली गेली होती. अंधाऱ्या घरात आई मुलगा एकमेकांचे तोंड पाहत होते. सुलोचनाताईंनी शेजाऱ्यांकडून मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण गल्लीतील महिला आता त्यांना टोमणे मारत होत्या. का सुलोचना बहीण मोठ्या बाता मारत होत्या की सुनबाई तुमच्या पायाची चप्पल आहे, आता स्वतः झाडू मारत आहात आणि ती लाडकी मुलगी कुठे गेली. शेजारच्या मिश्राजींच्या पत्नीने टोमणा मारला. सुलोचनाताईंची मान पहिल्यांदा शरमेने झुकली. त्यांना आठवले की अक्षरा कशी पूर्ण गल्लीत त्यांची इज्जत राखायची. स्वतः कितीही थकलेली असो, कधी कोणासमोर सुलोचनाताईंची वाईट साईड कधी बोलली नव्हती. तिकडे अक्षरा माहेरी सुखात होती. तिने खरं तर आपली बदली करून घेतली नव्हती, तर तिने 1 महिन्याची मेडिकल लीव्ह घेतली होती आणि हा सर्व तमाशा फक्त या लोकांना त्यांची लायकी दाखवण्यासाठी होता. आयुष निरोगी होता आणि आपल्या मामा मामीसोबत खुश होता. अक्षरा, काय तू परत जाशील त्याबद्दल विचारले जाईल भाऊ, पण तेव्हा नाही जेव्हा हे बोलावतील. जाईन तेव्हा, जेव्हा हे पूर्णपणे तुटून जातील आणि त्यांना समजेल की एक सूनबाई घराची लक्ष्मी असते, कोणती गुलाम नाही. अंधाऱ्या घरात डासांची भुणभुण आणि उकाड्याच्या दरम्यान सुलोचनाताई जमिनीवर बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ पडले होते. वीज कापून आता 1 आठवडा झाला होता. गल्लीतील लोकांनी पाणी देणेही बंद केले होते, कारण सुलोचनाताईंनी आपल्या खोट्या प्रतिष्ठेच्या नादात कधी कोणाशी सरळ तोंडाने बोलणे केले नव्हते. अनिकेत बाळा, काहीतरी कर. काय आम्ही असेच भुकेने मरणार का. सुलोचनाताईंचा आवाज आता केवळ एक थरथराट मात्र राहिला होता. अनिकेत, जो कधी आपल्या आईच्या पदरामागे लपून अक्षराचा अपमान पाहायचा, तो वेड्यासारखा रस्त्यावर भरकटत होता. त्याला जाणीव झाली की बाजारात त्याच्या त्या पदवीची कोणतीही किंमत नव्हती, ज्याला तो अक्षराच्या मेहनतीपेक्षा मोठे समजत होता. तो थकून भागून घरी परतला आणि स्वयंपाकघरात गेला. तिथे सिंकमध्ये ठेवलेल्या उष्ट्या भांड्यांमधून आता दुर्गंधी येत होती. आई घरात फुटी कवडी नाही. प्राजक्ताने माझा नंबर ब्लॉक केला आहे आणि करण भावाने साफ सांगितले आहे की जेव्हा आईने वाटणीच्या वेळी त्यांना घरातून काढले होते, तेव्हा सर्व नातेसंबंध संपले होते. अनिकेतने भिंतीवर डोके टेकून म्हटले. सुलोचनाताईंना आपली प्रत्येक ती चूक आठवू लागली की त्यांनी अक्षरासोबत केली होती. त्यांना तो दिवस आठवला जेव्हा अक्षराने तापाने फणफणत असताना त्यांच्यासाठी पुऱ्या तळल्या होत्या आणि त्यांनी त्यात मीठ कमी असल्याचा टोमणा दिला होता. आज त्यांना सुकी भाकरीही नशिबात नव्हती. तिकडे अक्षरा आपल्या मोठ्या बहिणीच्या श्वेताच्या घरी बसून बुद्धिबळाचा डाव मांडत होती. तिच्याकडे त्या घराच्या प्रत्येक क्षणाची खबर होती. शेजारच्या एका लहान मुलाला काही पैसे दिले होते, जो तिला प्रत्येक क्षणाची माहिती देत होता. अक्षरा आता आणखी किती. श्वेताने चहाचा कप वाढवत विचारले. ते लोक तुटले आहेत का. अक्षराने आपल्या डोळ्यातील थंडपणा कायम ठेवत म्हटले. अजून नाही दीदी, अजून तर फक्त शरीर थकले आहे. त्यांचा अहंकार अजूनही कुठे ना कुठे श्वास घेत आहे. त्यांना जाणीव झाली पाहिजे की ज्या सुनबाईला ते ओझे समजत होते ती त्यांच्या जीवनाची ऑक्सिजन होती. जेव्हा फुफ्फुसे पूर्णपणे रिकामी होतील तेव्हा मी पाऊल ठेवीन. अक्षराने त्याच दिवशी अनिकेतला एका अज्ञात नंबरवरून मेसेज पाठवला की शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये भांडी घासणे आणि साफसफाई करण्याची गरज आहे. अनिकेत, जो कधी शहाब बनून फिरत होता, मजबुरीने त्या हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे त्याला तेच काम करावे लागले जे तो घरात अक्षराला करण्यासाठी मजबूर करायचा. जेव्हा त्याने जड कढई घासली आणि घाणेरड्या जमिनीवर पोछा लावला, तेव्हा त्याला पहिल्यांदा अक्षराच्या कमरेच्या दुःखाची जाणीव झाली. तेवढ्यात एक दुपारी प्राजक्ता अचानक हतबल अवस्थेत आनंद निवास येथे पोचली. तिचा चेहरा सुजलेला होता आणि हातात एक लहानशी पिशवी होती. सुलोचनाताईंनी तिला पाहिले तर आशेचा एक किरण जागला नाही. माझी मुलगी, तू आलीस बघ, वहिनीने काय अवस्था केली आहे आमची. सुलोचनाताई तिच्याकडे गेल्या, पण प्राजक्ताने त्यांना झटकून दिले. वहिनीने नाही मम्मी, तुम्ही आणि तुमच्या दिलेल्या शिकवणीने माझी ही अवस्था केली आहे. माझ्या सासरच्या लोकांना समजले की वहिनीने आता पैसे देणे बंद केले आहे. माझ्या सासूबाईंनी साफ सांगितले की ज्या ATMच्या भरवशावर तू इथे ऐश करत होती, जर तीच राहिली नाही तर तुझी इथे काय गरज. त्यांनी मला धक्का देऊन बाहेर काढले. सुलोचनाताई सुन्न झाल्या. ज्या मुलीसाठी त्यांनी अक्षराचे दागिने चोरले, त्याच मुलीला तिच्या सासरच्या लोकांनी साधन संपताच कचऱ्यासारखे फेकून दिले. घरात आता 3 बेरोजगार आणि हतबल लोक होते आणि रेशनचा एक दाणाही नव्हता. सुलोचनाताई, अनिकेत आणि प्राजक्ता हॉलमध्ये अंधारात बसले होते. तेवढ्यात अचानक बाहेर एक सरकारी गाडी थांबली. लाल दिव्यांच्या चमकेने अंधाऱ्या घराच्या खिडक्यांना चिरून टाकले. गार्डने उतरून दरवाजा उघडला आणि अक्षरा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक अशी शक्ती होती जी आधी कधीही पाहिली गेली नव्हती. आता ती छळलेली सुनबाई नव्हती, तर एक न्यायिक अधिकारी वाटत होती. ती जशी घराच्या आत दाखल झाली, तिला दुर्गंधी आणि घाणीची जाणीव झाली. तिने आपल्या नाकावर रुमाल ठेवला. सुनबाई, सुलोचनाताई तिच्या पायावर पडल्या. आम्हाला माफ कर, आम्हाला वाचव, आम्ही भुकेने मरून जाऊ. अक्षराने आपला पाय मागे घेतला.
काळजीपूर्वक सासूबाई, कुठे तुमच्या गुडघ्यांमध्ये पुन्हा दुःख सुरू न व्हावे. तसेही मी इथे आपली सेवा करण्यासाठी किंवा माफी देण्यासाठी आलेली नाही. अनिकेत पुढे झाला. अक्षरा, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी काम करण्यास तयार आहे. अक्षराने एक फाईल टेबलावर फेकली. हे घर आता विकले जाणार आहे. सुलोचनाताई आणि प्राजक्ताची किंकाळी निघाली. काय, घर विकले जाणार? ही तर आमच्या पूर्वजांची निशाणी आहे. अक्षराने हसून म्हटले. पूर्वजांची निशाणी? सासूबाई, आठवा. 3 वर्षापूर्वी तुम्ही अनिकेतने बिझनेससाठी लोन घेतले होते, तेव्हा तुम्ही या घराच्या कागदपत्रांवर साईन केली होती. ते लोन मी माझ्या पगारातून भरले होते. तांत्रिकदृष्ट्या हे घर आता माझे आहे आणि तुम्हा लोकांना माझ्या राहण्याने अस्वस्थता येत होती. तर मी विचार केला की तुम्हाला या ओझ्यातून मुक्त करून द्यावे. प्राजक्ता ओरडली. वहिनी, तू असे करू शकत नाही. माझा हिस्सा कुठे आहे? अक्षराने प्राजक्ताकडे पाहिले. तिच्या डोळ्यात राग होता. हिस्सा? जो नेकलेस तुम्ही आणि तुमच्या आईने माझ्या कपाटातून चोरला होता, त्याची किंमत आणि गेल्या 3 वर्षापासून जी तुम्ही इथून वसुली केली आहे ती तुमच्या हिस्स्यापेक्षा खूप जास्त आहे. जर पोलिसांना बोलावले तर चोरीच्या केसमध्ये आत्ताच आत जाशील. प्राजक्ताचा चेहरा पांढरा पडला. ती गुपचाप कोपऱ्यात बसली. अक्षराने खोलीच्या मधोमध उभे राहून घोषणा केली. मी या घराला विकणार नाही, पण आजपासून इथली परिस्थिती बदलून जाईल. अनिकेत, तुम्ही म्हणालात ना की तुम्ही काम कराल तर हॉटेलमध्ये भांडी घासणे सुरू ठेवा. तुमची कमाई वीज आणि पाण्याच्या बिलात जाईल. आणि सासूबाई, तुम्ही म्हणायच्या ना की सुनबाई तर पायाची चप्पल आहे. आजपासून चप्पल डोक्यावर चालेल. तुम्ही आणि प्राजक्ता घराचे सर्व काम कराल. झाडू, पोछा, कपडे आणि जेवण. मी 1 रुपयाही नोकराणींवर खर्च करणार नाही. सुलोचनाताईंनी विरोध करू इच्छिला. पण माझे वय? तेव्हा आठवले नाही वय, जेव्हा मी रात्रीच्या 2 वाजेपर्यंत भांडी घासायचे आणि तुम्ही आयुष्य झोपण्यावरही त्याला कडेवर घेत नव्हत्या. अक्षराने त्यांचे बोलणे कापले. जर तुम्ही काम करणार नाही तर दरवाजा उघडा आहे. प्राजक्ताच्या सासरसारखे मीही फालतूचे ओझे पाळत नाही. पुढच्या दिवसापासून घराचे दृश्य बदलले. अक्षरा सकाळी तयार होऊन ऑफिसला जायची. प्राजक्ता जी कधी बिछाण्यातून उठत नव्हती, आता तिला सकाळी 5 वाजता उठून पोछा लावावा लागायचा. एक दिवस प्राजक्ताने रडत म्हटले, वहिनी, माझ्या हाताला फोड आले आहेत, प्लीज दया कर. अक्षराने आपली बॅग उचलली आणि म्हटले, दया तर कमकुवत लोकांवर केली जाते. प्राजक्ता, तुम्ही तर खूप शक्तिशाली आणि खानदानी मुलगी आहात ना. फोड तर वाढतीलच, पण जे घाव तुम्ही माझ्या स्वाभिमानावर दिले आहेत त्यांचा हिशोब अजून बाकी आहे. आज संध्याकाळपर्यंत घराचे सर्व पडदे धुतले गेले पाहिजेत, नाहीतर रात्रीचे जेवण मिळणार नाही. प्राजक्ताला आपल्याच आईच्या त्या गोष्टी आठवल्या ज्या ती अक्षराला म्हणायची. आज ते सगळे उलटून तिलाच लागत होते. सुलोचनाताईंना आता घराच्या एका लहान कोपऱ्यातील खोलीत शिफ्ट केले गेले होते. तिथे कोणताही टीव्ही नव्हता, कोणताही आराम नाही. त्यांना तेच जेवण मिळायचे जे त्या अक्षराला द्यायच्या. उरलेल्या पोळ्या आणि पाण्यासारखी डाळ. जेव्हा सुलोचनाताईंनी तक्रार केली तेव्हा अक्षराने खूप शांततेने म्हटले, सासूबाई, तुम्हीच तर म्हणायच्या ना की कंगालीत आटा ओला करायचा नसतो. आता जेव्हा मुलगा बेरोजगार आहे आणि सुनबाईच्या पगारावर आश्रित आहे तर आपल्याला साधे जीवन जगावेच लागेल. सुलोचनाताईंना समजले की अक्षराने त्यांना माफ केले नाही तर त्यांना एक अशी शिक्षा दिली आहे जी मरणापेक्षाही वाईट आहे. अहंकाराचा नाश होणे. अनिकेत आता पूर्णपणे अक्षराचा गुलाम बनला होता. तो ऑफिसमधून आल्यानंतर अक्षराचे पॉलिश करायचा आणि आयुष्य सर्व काम करायचा. तो अक्षराच्या डोळ्यात डोळे टाकण्याची हिंमतही करू शकत नव्हता. अक्षराने त्याला कधीही पतीचे प्रेम परत दिले नाही. त्याच्यासाठी अनिकेत आता केवळ एक सहनिवासी होता जो आपल्या चुकांचे प्रायचित्त करत होता. एक रात्र अनिकेतने हात जोडून म्हटले, अक्षरा, काय कधी आपण आधीसारखे होऊ शकू? अक्षराने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, काच जेव्हा तुटते अनिकेत तर ती जोडली जाऊ शकते, पण तडे नेहमी राहतात. तुम्ही आपल्या आईच्या द्वेषात त्या तड्याला एवढे वाढवले की आत्ता ती फक्त दरी उरली आहे. तुम्ही इथे राहाल माझ्या अटींवर, माझ्या मुलांचे वडील बनून, पती बनून नाही. तुमचा हक्क त्या दिवशी संपला होता जेव्हा तुम्ही माझ्या कपाटाची चावी आपल्या आईला दिली होती. गोष्टीचा अंत. अक्षराने सुलोचनाताई आणि प्राजक्ताला कधीही जवळ केले नाही. तिने त्यांना घरात ठेवले, त्यांना जेवण दिले, त्यांची काळजी घेतली, पण एका अनोळखी व्यक्तीसारखे तिने सुलोचनाताईंच्या अहंकाराला रोज त्यांच्या डोळ्यासमोर मारताना पाहिले. तिने प्राजक्ताला आत्मनिर्भर बनण्यासाठी मजदुरी करण्यास भाग पाडले, जेणेकरून तिला आपल्या बहिणीच्या घामाची किंमत समजावी. एक दिवस सुलोचनाताईंनी खिडकीतून अक्षराला लाल दिव्याच्या गाडीत जाताना पाहिले. त्यांनी आपल्या डोळ्यात अश्रू आणून शेजारी उभ्या असलेल्या प्राजक्ताला म्हटले, प्राजक्ता, आपण दगडाला क्षुल्लक समजून ठोकर मारली होती. आपल्याला काय माहीत होते की तोच दगड आपल्या घराचे छत होता. आता जेव्हा छत डोक्यावर कोसळत आहे तर आपल्याला वाचवणारे कोणी नाही. अक्षराने आपले स्वतःचे एक नवीन बंगला बनवला आणि तिथे ती आयुषसोबत शिफ्ट झाली. तिने आनंदी निवास एका ट्रस्टच्या नावावर केले,
जिथे केवळ बेसहारा आणि छळलेल्या सुनबाईंना आश्रय मिळत होता. सुलोचनाताई आणि प्राजक्ताला त्याच घराच्या एका भागात राहण्याची परवानगी होती. पण एका सेवकासारखे अक्षराने जगाला दाखवून दिले की सुनबाई फक्त घर बनवत नाही, जर त्यांच्या आत्मसन्मानाला आव्हान दिले गेले तर त्याच घराची संपूर्ण परिस्थिती बदलण्याची ताकदही ठेवतात. गोष्टीचा संदेश माफ करणे मोठेपण असू शकते, पण न्याय करणे आणि धडा शिकवणे हे एक आदर्श असतो. अक्षराने आदर्श निर्माण केला होता.